नमस्कार. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी नेहा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक आरआरसी ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. विश्वास नडला, घर गेलं, जीवनात संकटांची मालिका झाली सुरू. गॅरंटर आणि पार्टनर बनलेल्या त्या कुटुंबांचे राहते घर सील. लीज संपूनही स्कूल ऑफ स्कॉलरचा ताबा कसा? महापालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर मनसेचा हल्लाबोल. ओपन स्पेस खुली करण्याची मागणी. आरआरसी न्यूजच्या दणक्याने खनिकर्म विभागाला जाग. पूर्णा नदीतील हजारो ब्रास वाळू उपसा प्रकरणी चौकशीचे आदेश. बेघरांना घर मिळण्यासाठी आंबेडकर प्रयत्नशील. प्रकाश आंबेडकर आणि जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्यात सकारात्मक चर्चा. निवडणूक जिंकण्यासाठीच पैसे वाटले, आता बहिणींची फसवणूक सुरू. आमदार साजिद खान पठाण यांचा सरकारवर गंभीर आरोप. आता सविस्तर बातम्या. लोनसाठी हुशार माणसाने कोणाचे गॅरंटर राहू नये आणि भागीदार फर्ममध्ये कोणाचे पार्टनरही राहू नये. पण अशाच गॅरंटर आणि पार्टनर म्हणून राहिलेल्या 8 परिवारासमोर स्वतःचे राहते घर खाली करून द्यावे लागले आणि त्याला बँकेने सील ठोकले. तहसीलदाराच्या आदेशाने झालेल्या कारवाईवर अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. मुळात गुंठेवारीतील घरावर कोणाचे लोन होत नाही, पण अकोला येथील तिरुपती इंटरप्राइजेस पार्टनरशिप फर्म आणि त्याचे भागीदार मनोहर बापूराव चव्हाण यांनी अशी काही जादू केली की अकोला अर्बन बँकेकडून 3 कोटींचे लोन काही वर्षापूर्वी घेतले. यासाठी मनोहर चव्हाण याने पार्टनरशिप फर्म स्थापन केली आणि मित्रांच्या शेजारच्या घराचे प्रॉपर्टीचे कागदपत्रे बँकेत गहाण ठेवले. त्या आधारे लोन घेतले गेले, पण ते काही फेडले गेले नाही. पार्टनरशिप फर्म ही केवळ कागदोपत्री होती. सर्व व्यवहार मनोहर चव्हाण पाहत होते. त्यांनी कोट्यवधी रुपये अकोला अर्बन बँकेतून कर्ज घेतले, ते फेडले नाही. त्यामुळे आता पार्टनरशिप फर्ममध्ये इतर भागीदार यांचे घर सील होत आहे. या सर्व कारवाईत काही घरांना सील केले गेले. घरातल्या लहान बाळांपासून सर्वांना पोलीस बंदोबस्त घराबाहेर काढले गेले. ही कारवाई करताना ज्याने हा सर्व उद्योग केला त्या मनोहर बापूराव चव्हाण यांचे घर मात्र या सील कारवाईत सील केले गेले नाही. ज्या भागीदारांना फसविले गेले त्यांचे घर सील केले गेले, त्यांना अक्षरशः घराबाहेर काढले गेले. लहान उमरीत हा प्रकार समोर आला. मुख्य तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांनी मलकापूरच्या सुधाकर डांगेकर, वनिता राणे, गजानन राणे, रजनी नहाटे व विवेक नहाटे, गोपाल शर्मा, राजेश धांडे, संतोष कवले, मारुती टिचकुले यांच्यापैकी काहींचे घर काल सील केले. आज लहान उमरी भागात सीलची कारवाई करताना मनोहर चव्हाण यांचे घर सोडून इतर घरांचे सील कारवाईत सुरू असताना भेदभाव उघडकीस आला. त्यामुळे कोणाच्या लोनसाठी गॅरंटी देत असाल तर तुम्ही गॅरंटर म्हणून फसवले जाणार नाही याची खात्री करा. त्याचबरोबर पार्टनरशिप फर्मसाठी घराचे कागदपत्रे मात्र कोणाला देऊ नका. सावधान, अन्यथा कधीही तुमच्यावर घर सील झाल्यावर घराबाहेर राहण्याची पाळी येऊ शकते. तुमच्या पाया पडलो की बुवा आजचा दिवस राहू द्या, उद्या काय होईल, किंवा म्हटलं जो पहिले आहे या लोन केसमध्ये जो मेन कार्यकर्ता आहे, ज्यांनी आम्हाला फसवलं आहे त्यांचं तुम्ही पहिले करा, नंतर माझ्याकडे या. मी हेही म्हटलं, परंतु त्यांनी माझं एकही ऐकलेलं नाही. आणि हे कसं आहे, आता आम्ही तिथं डॉक्युमेंट्स काढले पण अकोला अर्बनमध्ये, आम्ही स्वतः माहिती घेतली की असं नाही की आम्ही हे नाही घेतली. त्या जे कागद आहे अकोला अर्बनचे त्याच्यावर अक्षरशः असं लिहिलेलं आहे, आमच्याकडे डॉक्युमेंट्स आहे असा की त्याच्यावर 8 लाखाची जी आमची जे रक्कम असते आपल्या घराची व्हॅल्युएशन ते 32 लाख केलं खोलून 32 लाख केली. 8 लाखाची जागा 32 लाखामध्ये दाखवण्यात आलेली आहे आणि असं करून करोडो रुपयाचं लोन घेण्यात आलेलं आहे. आणि आज हे लोक रस्त्यावर येण्याची परिस्थिती आलेली आहे. दुसऱ्यासाठी वेगळा जो मेन करता आहे, ज्याच्यामुळे सगळं प्रकरण घडलं, त्याला अभय का? आता कालचा तर विषय माहिती नाही मला, पण आज जे आहे आता बँकेवाल्यांना हे केलं त्याच्यामुळेच आपण माघार घेत आहे. काल पण तसं करायला पाहिजे. मग काल बँकवाले तुम्ही होते साहेब, तर तुम्ही काल का माघार घेतली नाही साहेब?
आज तुमचं म्हणजे हृदय एवढं नरम कसं काय पडलं? मी काय सांगतोय, हे जे तुम्ही जर ऑर्डर वाचाल तर ह्याच्यामध्ये ऑर्डर ओनर असते कोणाची, डिस्ट्रिक्ट कलेक्टर ती जे पॉवर देतात तहसीलदारांचा हे कॉल असतो, आम्हाला हे पोझिशन घेऊन हँडओव्हर करतात चावी. कौलखेड स्कूल ऑफ स्कॉलरची लिस्ट तर करारनंतर 8 वर्षात संपली आहे, तरी देखील महापालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी त्याकडे का लक्ष दिले नाही, असा प्रश्न मनसे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे यांनी केला आहे. स्थानिक नागरिकांच्या हक्काची ओपन स्पेस त्यांना त्वरित खुली करून देण्याची मागणी मनसेने केली आहे. कौलखेड स्कूल ऑफ स्कॉलर्स ही ओपन स्पेसमध्ये बांधल्या गेली आहे. ओपन स्पेसमध्ये बांधकाम करताना महापालिकेसोबत झालेल्या करारानुसार केवळ 10% बांधकामाची परवानगी अपेक्षित आहे. पण ग्रीन झोनची जागा ताब्यात ठेवत 10% पेक्षा अधिकचे बांधकाम स्कूल ऑफ स्कॉलरने केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ओपन स्पेस स्थानिकांसाठी खुली न ठेवता ती कंपाऊंड वॉल घेत बंदिस्त केल्या गेली. इतकेच नाही तर शाळेचे चौकीदार स्थानिकांना हाकलून लावत असल्याची धक्कादायक माहिती मिळाली. स्कूल ऑफ स्कॉलरने ओपन स्पेस त्वरित स्थानिकांसाठी खुली करावी अशी मागणी मनसे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे यांनी केली आहे. स्थानिक हिंगणा रोड इथे स्कूल ऑफ स्कॉलर नावाची शाळा आहे. या शाळेला अकोला महानगरपालिकेने 2006 ते 2008 या कार्यकाळासाठी भूखंड हा लीजवर दिला होता. याची लीज 2014ला संपली. मात्र लीज संपल्यावर सुद्धा ह्या शाळेने हा भूखंड स्वतःच्या ताब्यात ठेवला. तिथे जर नियमाने पाहिलं तर 10% फक्त बांधकाम करता येते. 10%च्या वरती सुद्धा बांधकाम इथे झालेलं आहे. आवार भिंत सुद्धा केलेली आहे. आणि हा येथील राहणाऱ्या नागरिकांवर अन्याय आहे, कारण की त्यांच्या लेआउटतून तो भूखंड मुलांना खेळण्यासाठी किंवा सामाजिक कोणत्या काम करण्यासाठी दिलेला असतो. मात्र शाळेने ह्या भूखंड अतिक्रमण केलेलं आहे. आणि मी तुम्हाला निश्चित सांगतो की महानगरपालिका याच्यावर कुठल्याच प्रकारची कारवाई करत नाही. तसेच या याच्या मागे कुठेतरी मोठी शक्ती आहे. आणि लवकरात लवकर हा भूखंड जर यांनी या नागरिकांसाठी खाली जर केला नाही तर महाराष्ट्र निर्माण सेना त्यांच्या विरुद्ध आंदोलन करणार. दरम्यान या विषयावर महापालिकेच्या नगर रचनाकार साबळे यांनी देखील कौलखेड येथील स्कूल ऑफ स्कॉलर्सच्या जागेविषयी असा धक्कादायक खुलासा केला आहे. त्यांनी देखील याविषयी माहिती देताना केवळ 8 वर्ष काही महिन्यांसाठी ही जागा लीजवर दिली होती, त्यानंतर नाही. त्यामुळे महापालिकेच्या कुठलेही अधिकारी या फाईलवर बसले होते. त्यांनी स्कूल ऑफ स्कॉलरची ओपन स्पेस स्थानिकांसाठी खुली का केली नाही अशी विचारणा आता सुरू झाली आहे. तर महापालिकेने नुकत्याच घेतलेल्या ठरावानुसार स्कूल ऑफ स्कॉलरची ओपन स्पेस स्थानिकांना सत्तारूढ भाजप मिळवून देतील काय अशी विचारणा आता होत आहे. दरम्यान स्कूल ऑफ स्कॉलर व्यवस्थापन मुख्याध्यापक यांच्याशी आम्ही संपर्क केला असता तो झाला नाही, तर त्यांच्या चौकीदाराने आमच्या प्रतिनिधींना आज सोडलेच नाही. सर, अकोल्यामध्ये ओपन स्पेसमध्ये स्कूल ऑफ स्कॉलरनी शाळा बांधलेली आहे. एक कौलखेडला आहे, ग्रीन झोनमध्ये पण येतो तो एरिया, आणि एक बिर्ला रोडला आहे. काय त्यांना पुण्या बेसवरती जागा देण्यात आलेली आहे, त्यांचा करार किती दिवसाचा आहे, त्याच्याबद्दल थोडीशी माहिती. आपण विचारलेल्या प्रश्नाच्या अनुषंगाने कळवू इच्छितो की मौजा कौलखेड सर्वे नंबर 5/1 5/3 मधील मंजूर अभियानात खुली जागा 2341 स्क्वेअर मीटर होती. त्यापैकी खुल्या जागेपैकी 10% जागा म्हणजे 234 स्क्वेअर मीटर ही स्वर्गीय राधिकाबाई मेघे महिला शिक्षण संस्थातर्फे सचिव श्रीमती सुमिती राजेंद्र वानखडे यांना दिनांक 23/2/2006 रोजी 8 वर्ष 11 महिन्याच्या कालावधीसाठी भाडेपट्ट्यानं दिली होती. त्यानंतर ती जी काही कारवाई करायची होती, एक तर भाडेपट्टा वाढवण्याच्या संदर्भात किंवा खाली करण्यासंदर्भात, त्या संदर्भातली कारवाई महापालिकेकडून प्रलंबित आहे. सदर कारवाई महापालिकेतर्फे प्रस्तावित करण्यात येत आहे. आणि जी ओपन स्पेसमध्ये इथं आहे बिर्ला रोडला, त्याबद्दलच. बिर्ला रोडमध्ये मौजा उमरी प्रगणी अकोला सर्वे नंबर 6061, त्याचा सीट नंबर 62D 62C74B येतं. तिथं जी मंजूर लेआउटमधली ओपन स्पेस आहे ती 2 भागात आहे. त्या एका भागापैकी त्या भागाचं नाव 3 क्रमांक असं मंजूर लेआउटमध्ये दिलेलं आहे. त्याचा जो एरिया आहे तो 2154.60 चौरस मीटर आहे असं अभिलेखात आतापर्यंत उपलब्ध झालेल्या कागदपत्रानुसार दिसते आहे. डिटेल करारनामा आणि त्या संदर्भात झालेली कारवाई अभिलेखात शोधणे सुरू आहे. अभिलेखातून माहिती प्राप्त झाल्यानंतर माहितीबद्दल माहिती पुरवण्यात येईल. सर, आता जे आहे याच्यावर अजूनही कारवाई झालेली नाही आहे. 14 पासून संपल्यानंतरही आज 2026 आहे. एवढ्या वर्षापासून यांच्यावर कुठलंच कारवाई केलेलं नाही आहे. काय कारण असू शकतं?
कारणाबद्दल मी भाष्य करणं योग्य होणार नाही, परंतु आता या संदर्भात बहुतांशी लोकप्रतिनिधींच्या व सामान्य नागरिकांच्या, परिसरातील सामान्य नागरिकांच्या तक्रारी येत आहे. त्यानुसार महापालिका त्यांच्या विवेकशीत भागाकडून माझ्याकडून वैधानिक कारवाईबाबतचा अभिप्राय घेऊन विवेकशीत विभाग त्याबद्दल कारवाई प्रस्तावित करण्यास सुरुवात करेल. सर, तुम्ही म्हटलं की 10% जागा त्यांना ही दिलेली आहे, पण हे मला वाटतं की 10% पेक्षा जास्त मोठं काम करण्यात आलेलं आहे. त्यावर काय कारवाई होणार आहे? सदर जागा ही कोणत्या परिस्थितीत संबंधितांना भाडेपट्ट्यावर दिलेली आहे याचं सखोल प्रत्यक्षरित्या स्थळनिरीक्षण करून नेमकं भाडेपट्ट्यावर देण्यात आल्यानंतर किती बांधकाम जास्त केलं, किती कालावधी जास्त हे केला आणि कोणत्या वापरासाठी त्यांनी व्हायलेशन केलं याबाबतची सविस्तर तपासणी करून पुढील कारवाई प्रस्तावित करण्यात येईल. महसूल मंत्र्यांचे पालकत्व असलेल्या जिल्ह्यातच रेती माफियांनी कायद्याची लक्तर वेशीवर टांगली आहेत. पूर्णा नदीच्या पात्रातून हजारो ब्रास वाळूचे दिवसाढवळ्यात दरोडे घातले जात असून नदीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. पण आता या गुंडगिरीला चाप लागणार आहे. RRC न्यूजने या महाघोटाळ्याचा पर्दाफाश करताच कुंभकर्णी झोपेतून जागे झालेल्या खनिकर्म विभागाने अखेर चौकशी आणि थेट जप्तीचे आदेश काढल्याची माहिती आहे. अमरावती जिल्हा महसूल मंत्र्यांचा आहे, तर मग वाळूचे दरोडे घालण्याचे धाडस कोणाचे? या रॅकेटच्या मागे नेमके कोणते बडे मासे आहेत? RRCच्या बातमीमुळे प्रशासनाला जाग तर आली आहे, पण आता केवळ नोटीसबाजी करून चालणार नाही. या रेती चोरांवर आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई झालीच पाहिजे, ही जनतेची मागणी आहे. दर्यापूर उपविभागीय अधिकारी राजेश्वर हांडे यावर काय ठोस कारवाई करतात याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. पूर्णा नदीचे काळीज पोखरणाऱ्या या माफियांविरोधात आता थेट कारवाईचे हत्यार उपसले गेले आहे. अवैध उत्खननासाठी वापरले जाणारे डोंगे, JCB, पोकलँड आणि हायवा टिप्पर लवकरच जप्त केले जाणार आहेत. अमरावती जिल्हा खनिकर्म अधिकारी प्रणिता चापले यांनी या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत दर्यापूरचे उपविभागीय अधिकारी राजेश्वर हांडे यांना तातडीने चौकशीचे आदेश दिले आहेत. पूर्णा नदी ही अकोला आणि अमरावती जिल्ह्यांच्या सीमेवरून वाहते. याच भौगोलिक परिस्थितीचा फायदा घेत रेती माफियांनी धुमाकूळ घातला आहे. करतखेड, म्हैसांग आणि लोथखेड या गावानजीकच्या नदीपात्रातून अहोरात्र बेकायदेशीर उपसा सुरू आहे. खनिकर्म अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की केवळ कागदी घोडे न नाचवता अकोला आणि अमरावती दोन्ही जिल्ह्यांच्या महसूल अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे घटनास्थळाची पाहणी करावी, असेही स्पष्ट केले आहे. रेल्वेच्या जागेवरील अतिक्रमण हटवल्यामुळे बेघर झालेल्या नागरिकांच्या पुनर्वसनाचा मार्ग आता मोकळा होण्याची चिन्हे दिसत आहेत. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी आज जिल्हाधिकारी वर्षा मीना यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर बेघर झालेल्या नागरिकांना येत्या काही दिवसातच हक्काची घरे मिळणार असल्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासनाने संयुक्त कारवाई करत रेल्वेच्या जागेवरील अतिक्रमण हटवले होते. मात्र या कारवाईमुळे अनेक वर्षापासून तिथे राहणारे स्थानिक नागरिक अचानक बेघर झाले आणि त्यांच्या राहण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. या गंभीर समस्येची दखल घेत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेतली. त्यांनी जिल्हाधिकारी वर्षा मीना यांची भेट घेऊन बेघर झालेल्या नागरिकांच्या पुनर्वसनाची आग्रही मागणी केली. या बैठकीत जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी अत्यंत सकारात्मक भूमिका घेतली. गरिबांना वाऱ्यावर न सोडता येणाऱ्या काही दिवसातच या बेघर झालेल्या सर्व नागरिकांना नवीन घरे उपलब्ध करून दिली जातील, असे स्पष्ट आश्वासन त्यांनी दिले आहे. रेल्वेने जी काही कारवाई केली ही चुकीची कारवाई केलेली आहे. केंद्र शासनाने सुद्धा त्यांच्या जागेवरती झोपड्या बसल्या असतील आणि त्या 2011च्या अगोदरच्या असतील तर त्यांचं पुनर्वसन पहिल्यांदा केलं पाहिजे आणि मग त्या झोपड्या खाली करून घेतल्या पाहिजे. परंतु ते काही केलं नाही. त्यांनी असणाऱ्या झोपड्या तोडलेल्या आहेत. त्याच्यामुळे इलिगली तोडलेल्या असल्यामुळे त्याचं रेल्वेकडून आम्ही असणारं नुकसान भरपाई मागणार आहोत. पुढच्या आठवड्यापर्यंत त्या केसेस दाखल होतील. आज असणारा कलेक्टर मॅडम यांची असणारी भेट घेतली आणि त्याच्यामध्ये पुनर्वसनाची जबाबदारी शासनाची जबाबदारी आहे. तेव्हा त्यांनी भूखंड देण्याचं कबूल केलेलं आहे आणि शासनामार्फत घरकुल योजनेचे 2.5 लाख जे आहेत तेही देण्याचे असणारे कबूल केलेले आहेत. कलेक्टर आणि म्युन्सिपल कमिशनर असं दोघं मिळून त्याच्यावरती नियंत्रित करणार आहेत. आता ज्यांचे घरं पडलेले आहेत
किंवा पाडलेले आहेत हे किती लवकरात लवकर फाटेफूट न करता स्वतःचं डोकं न चालवता जर व्यवस्थित आले तर पुढच्या ऑक्टोबरपर्यंत यांची घरं यांना मिळतील अशी परिस्थिती. थँक्यू. केवळ विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी लाडक्या बहिणींना पैसा वाटप केला गेला. त्यानंतर मात्र KYC अपात्रतेची टांगती तलवार ठेवत लाडक्या बहिणींची फसवणूक सुरू असल्याचा आरोप आमदार साजिद खान पठाण यांनी केला आहे. लाडकी बहीण योजनामधील समाविष्ट महिलांना गेल्या काही महिन्यांपासून लाभ मिळत नसल्याचे त्यांनी शासनावर तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त केली आहे. लाडकी बहीण योजनेमधील लाभार्थी महिलांचे प्रश्न घेऊन आज आमदार साजिद खान पठाण यांनी महिला व बालविकास अधिकारी कार्यालयात पोहोचून अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी उपस्थित महिलांनी KYC बाबत अडचणी मांडल्या. आमदार साजिद खान पठाण यांनी महिला व बालकल्याण विभागात चालत असलेल्या कारभाराबाबत तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त केली. तसेच महिला बालकल्याण विभाग कार्यालय परिसरात अनेक पॉइंटर एजंट म्हणून महिलांकडून पैसे उकळत असल्याच्या तक्रारी सुद्धा आमदार साजिद खान पठाण यांच्यासमोर महिलांनी मांडल्या. येणाऱ्या 5 तारखेला होणाऱ्या जिल्हा नियोजन समिती सभेत पालकमंत्री यांना याबाबत जाब विचारणार असल्याचे साजिद खान पठाण यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे. अब ये महिला बाल कल्याण का जो ऑफिस है, यहाँ पे अधिकारियों के पास में कोई सही ढंग से जवाब नहीं. जवाब के नाम पे इनके पास में इतना है KYC बंद हो गई. अब KYC जब बंद हुई, अभी हुई, तो KYC जब शुरू थी, जब इन्होंने क्या करे, तो उस टाइम के यहाँ पे कितने लाभार्थी यहाँ वंचित है ये योजनाओं से. तो अंदर की बात ये पता चली है कि इनका बोलना है कि ऊपर से सिस्टम ही ऐसा चल रहा, तो हम क्या करें. और जब सिस्टम से ही खराबी हो रही है तो ये सिस्टम को ये ध्यान रखना चाहिए कि जिस लाडली बहन को आपने अपनी बहन का वादा देकर 1500 रुपए का 1000 रुपए का चॉकलेट देकर जो सत्ता आपने अपनाई है, तो सत्ता पे आप जब बैठ गए, जब आसीन हो गए, तो बहनों को भूल गए आप. तो मैं और मेरी नगर सेविका यहाँ पर, मेरे जो शहर की अध्यक्ष है महिला की कांग्रेस कमेटी की, हम सब लोग यहाँ हाल जानने के लिए आए कि इन महिलाओं के साथ में हो क्या रहा. मैं आपके चैनल के माध्यम से कहता हूँ मुख्यमंत्री साहब को, और जहाँ तक मेरी आवाज जा रही है, ये अधिकारियों को, यहाँ पे कलेक्टर्स मैडम को, यहाँ के खासदार को, यहाँ के पालक मंत्री को, कि आप अकोला शहर के अंदर उन महिलाओं का हाल लो जिन महिलाओं ने आपको वोट देकर सत्ता में बैठाया. मैं 5 तारीख को DPDC की मीटिंग है, उस मीटिंग के माध्यम से मैं पालक मंत्री साहब से पूछूंगा, पालक मंत्री साहब आप एक बार लाडली बहन की मीटिंग लो अकोला के अंदर. वो बहन तुम्हारी कितनी परेशान हो रही, क्या हाल है, आप एसीओ की गाड़ी में घूम रहे हो, और यहाँ वो बहन बिना चप्पल के इतनी धूप के अंदर दफ्तरों के धक्के खा रही है. यहाँ एजेंट उनसे पैसे हट रहे हैं, यहाँ पे कुछ सोशल वर्कर लोग उनके ऊपर राजकारण कर रहे हैं, लेकिन वो बहन के ऊपर किसी को तरस नहीं आ रहा है. मैं अकोला का आमदार आने वाली 5 तारीख को मैं पालक मंत्री को ये पूछूंगा DPDC की मीटिंग में कि मुझको सबसे पहले उन महिलाओं के बताओ जिन महिलाओं की KYC नहीं हो रही, उनकी KYC कब शुरू होंगी. आने वाली अधिवेशन के अंदर मैं खुद मुख्यमंत्री से बात करूंगा कि क्या कारण है कि आपने वादा करने के बाद में उनकी योजना क्यों बंद कर दी गई. अगर आप पूरे पैसे नहीं दे सकते तो फिर सब लोगों को फॉर्म क्यों भरवाया. आज किसी को ये नाम से, किसी को वो नाम से उसको वंचित किया जा रहा है, तो ये बात गलत है. मेरी बहन के साथ में धोखाधड़ी हुई, मैं अपना भाई का, मैं अपनी बहनों का भाई होने के नाते मैं सरकार के आंख में आंख डाल के पूछूंगा कि मेरी बहन को जलील करने का तुमको काम किसने दिया. बसस्थानक परिसर, रतनलाल प्लॉट, जवाहर नगर तसेच विदर्भ हॉस्पिटल समोरील मुख्य रस्त्यावर करण्यात आलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेत अनेक अनधिकृत बांधकामे, हातगाड्या आणि रस्त्यावरील अडथळे हटवण्यात आले. या कारवाईमुळे वाहतुकीला अडथळा ठरणारे अतिक्रमण दूर झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. अकोला शहरातील प्रमुख रस्ते आणि व्यापारी भागांमध्ये दिवसेंदिवस वाढत असलेल्या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनत होती. याची दखल घेत प्रशासनाने विशेष अतिक्रमण हटाव मोहीम राबवत बसस्थानक परिसर, रतनलाल प्लॉट, जवाहर नगर आणि विदर्भ हॉस्पिटल समोरील भागात धडक कारवाई केली. या कारवाई दरम्यान रस्त्यावर अडथळा निर्माण करणाऱ्या अनधिकृत हातगाड्या, फेरीवाले, तात्पुरती शेड्स तसेच इतर अतिक्रमणे हटविण्यात आली. प्रशासनाच्या पथकाने संबंधितांना पूर्वसूचना देत नियमानुसार कारवाई केल्याची माहिती मिळाली आहे. अतिक्रमणामुळे नागरिकांना तसेच रुग्णवाहिका आणि इतर आपत्कालीन वाहनांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. अतिक्रमण पुन्हा होऊ नये यासाठी प्रशासनाने नियमित पाहणी करून आवश्यक ती कारवाई सुरू ठेवावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. शहरातील रस्ते अतिक्रमण मुक्त ठेवण्यासाठी नागरिकांनीही सहकार्य करावे आणि सार्वजनिक जागांवर अनधिकृत अतिक्रमण टाळावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. अकोला महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 8 मधील पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न त्वरित सोडवण्यासाठी शिवसेना नगरसेवक मनोज पाटील यांनी प्रशासनाकडे धाव घेतली आहे.
या भागातील जुनी आणि खिडखिडी झालेली PVC पाईपलाईन बदलून त्या ठिकाणी नवीन गोड्या पाण्याची पाईपलाईन टाकण्यात यावी अशी मागणी त्यांनी अकोला महानगरपालिकेचे आयुक्त यांना दिलेल्या पत्राद्वारे केली आहे. नगरसेवक मनोज पाटील यांनी पत्रात नमूद केले आहे की प्रभाग क्रमांक 8 हा पूर्वी ग्रामीण भाग होता. अकोला महानगरच्या विस्तारीकरणामध्ये या भागाचा समावेश महानगरपालिकेत करण्यात आला, परंतु त्या तुलनेत या भागाचा विकास झालेला नाही. पूर्वी ग्रामीण भागात असताना येथे टाकण्यात आलेली PVC पाईपलाईन आता पूर्णपणे खराब झाली आहे. ही पाईपलाईन जागोजागी वारंवार फुटत असल्याने पाणीपुरवठा वारंवार खंडित होतो आणि नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. आजच्या घडीला या भागाचा महानगरपालिकेत समावेश झाल्यामुळे येथील लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जुन्या आणि नादुरुस्त व्यवस्थेमुळे प्रभागातील सर्व नागरिकांपर्यंत पाणी पोहोचवणे अशक्य झाले आहे. त्यामुळे नागरिकांची होणारी ससेहोलपट थांबवण्यासाठी प्रभागात विविध ठिकाणी तातडीने नवीन पाईपलाईन टाकण्यात यावी अशी आग्रही मागणी पाटील यांनी केली आहे. आज दिनांक 3/7/2026 रोजी अकोला महानगरपालिकेला प्रभाग क्रमांक 8च्या नागरिकांच्या वतीने मी नगरसेवक मनोज पाटील निवेदन देऊन आम्ही आलेलो आहोत. गेल्या कित्येक वर्षापासून हा भाग प्रभाग क्रमांक 8 हद्दवाढीत असून या भागाकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे आणि प्रभाग क्रमांकाने आम्ही इथं विनंती केलेली आहे आणि येणाऱ्या 15 आयुक्तामधून निधीमधून आम्हाला जवळपास 50 लाख रुपये निधीची अपेक्षा होती. पण या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांना आम्हाला 25 लाखाचा निधी उपलब्ध करून देऊ अशी या ठिकाणी आश्वासित केले. तरी आम्ही त्यांच्या शब्दावर आज इथून फक्त निवेदन देऊन वापस जात आहे. जर लवकरात लवकर आमच्या प्रभागाचं काम निकाली काढलं नाही तर हे पाण्याची समस्या घेऊन अतिशय तीव्र आणि उग्र आंदोलन या ठिकाणी आम्ही करणार आहोत. या ठिकाणी शिवसेनाच्या वतीने मी या ठिकाणी ग्वाही देतो. धन्यवाद. विशेष म्हणजे यापूर्वी देखील महानगरपालिकेच्या आमसभेत नगरसेवक मनोज पाटील यांनी हा पाणी प्रश्न अनेक वेळा पोटतिडकीने उपस्थित केला होता. त्यावेळी या गंभीर समस्येची दखल घेत महानगरपालिकेचे सभापती विजय अग्रवाल यांनी हे काम प्राधान्याने पूर्ण करून देण्याचे आश्वासन दिले होते. आता या आश्वासनाची पूर्तता कधी होणार आणि प्रभाग क्रमांक 8 मधील नागरिकांना नियमित व पुरेसे गोडे पाणी कधी मिळणार याकडे संपूर्ण प्रभागाचे लक्ष लागले आहे. आयुक्त यावर काय सकारात्मक पाऊल उचलतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. अकोला येथील प्रसिद्ध डॉक्टर नाईक होमिओपॅथीमध्ये थायरॉइड, लठ्ठपणा, ॲसिडिटी, गुडघेदुखी, कंबरदुखी, संधिवात, मायग्रेन यासारख्या असाध्य आजारांवर उपचार घेऊन रुग्ण आता निरोगी जीवन जगत आहेत. ॲडव्हान्स होमिओपॅथीचा उपचारामुळे आतापर्यंत हजारो रुग्णांना मोठा फायदा झाला आहे. गेल्या 40 वर्षापासून डॉक्टर नाईक होमिओपॅथीमध्ये शरीराच्या सर्व आजारांवर संपूर्ण आणि यशस्वी उपचार केले जात आहेत. ज्या रुग्णांना इतर ठिकाणी उपचार घेऊनही फरक पडलेला नाही अशा रुग्णांनी एकदा येथे नक्कीच भेट दिली पाहिजे. अधिक माहितीसाठी रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक 91 75 95 71 29 किंवा 91 30 016 12 9 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधू शकतात. तसेच naikhomeopathy.com यूट्यूबवर अधिक माहिती मिळवू शकतात. येथे उपचार घेऊन पूर्णपणे बऱ्या झालेल्या एका महिला रुग्णाने आपला अनुभव व्यक्त केला आहे. मी मयुरी, मला 4 ते 5 वर्षापासून थायरॉईडचा खूप त्रास होता. वजन वाढले होते. नाईक होमिओपॅथीमध्ये येथे 3 महिन्यापासून उपचार घेत आहे. या दरम्यान माझे 4 किलो वजन कमी झाले आहे. मला आता खूप हलके वाटायला लागले आहे. नाईक होमिओपॅथीच्या या ॲडव्हान्स उपचाराने मी पूर्णपणे समाधानी आहे. माझं नाव मयुरी नरेंद्र टाकणकर आहे. माझं वय 37 आहे. मला थायरॉईडचा त्रास होता 4-5 वर्षापासून. आता मी सध्या 3 महिन्यापासून डॉक्टर नाईककडे ट्रीटमेंट घेते आहे आणि मला खूप फरक पडला आहे. माझं वजन जवळपास 4 किलो कमी झालेलं आहे आणि मला खूप हलकं आणि व्यवस्थित फ्री वाटतं आहे एकदम. त्याच्यामुळे मी त्यांचे खूप आभार मानते. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील हिवरखेडसह परिसरातील अनेक गावांना सोमवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याचा जबरदस्त फटका बसला आहे. वादळामुळे अनेक ठिकाणी वीज तारा तुटल्या, झाडे कोसळली आणि वीज पुरवठा दीर्घकाळ खंडित झाला. याचबरोबर केळी बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. मालठाणा खुर्द शेतशिवारातही अनेक शेतकऱ्यांच्या केळी बागा भुईसपाट झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका शेतकरी वर्गाला बसला आहे. विशेषतः केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी केळीची झाडे जमीनदोस्त झाली आहेत.
आधीच आर्थिक संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर आता नव्या अडचणी उभ्या ठाकल्या आहेत. हिवरखेडसह संपूर्ण तेल्हारा तालुक्यातील बाधित बागायती शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्याची मागणीही जोर धरत आहे. मंगरुळपीर आगाराची बस अकोल्याहून मंगरुळपीरकडे परत जात असताना आळंदा आणि बार्शीटाकडी दरम्यान एक भीषण अपघात घडला आहे. अकोल्याहून अत्यंत वेगाने येणाऱ्या एका जिप्सी कारने एसटी बसला मागून जोरदार धडक दिली. या धडकेत जिप्सी कारचा पूर्णतः चकनाचूर झाला असून महामंडळाच्या बसचेही मोठे नुकसान झाले आहे. या अपघातामुळे अकोला बार्शीटाकडी रस्त्यावरील वाढत्या अपघातांचा आणि अरुंद रस्त्यांचा प्रश्न पुन्हा आता ऐरणीवर आला आहे. अकोला ते बार्शीटाकडी हा रस्ता अत्यंत अरुंद आहे. सेलू समृद्धी महामार्ग मुंबई समृद्धी महामार्गाकडे जाण्यासाठी हा रस्ता अकोल्यावरून सर्वात जवळचा शॉर्टकट मार्ग म्हणून ओळखला जातो. यामुळे या अरुंद रस्त्यावरून दिवसरात्र अवजड ट्रक्स, लक्झरी बसेस आणि समृद्धी महामार्गाकडे जाणारी शेकडो वाहने अत्यंत सुसाट वेगाने धावत असतात. या अवजड आणि गतिमान वाहतुकीमुळे या मार्गावर आता दुचाकी, टू व्हीलर आणि 3 चाकी 3 व्हीलर वाहनांना चालणेही कठीण झाले आहे. ही धडक इतकी भीषण होती की जिप्सी कारचा समोरील हिस्सा पूर्णपणे चेपला जाऊन गाडी चकनाचूर झाली. या अपघातात एसटी बसच्या पाठीमागील बाजूचा बॅकसाईड भागही पूर्णतः तुटला असून महामंडळाचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यभरातील आरटीओ कार्यालयामधील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाने लक्ष वेधण्यासाठी आज कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी निदर्शनाचे आयोजन केले आहे. मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेच्या वतीने पुकारण्यात आलेल्या या आंदोलनांतर्गत राज्यभरातील कर्मचाऱ्यांनी आपापल्या कार्यालयासमोर एकत्र येत जोरदार निदर्शने केली आणि शासनाच्या उदासीन भूमिकेचा निषेध केला. आरटीओ कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी आता 3 टप्प्यात तीव्र आंदोलन उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनाचा पहिल्या टप्प्यात 2 तासांच्या निदर्शनांनी पार पडला. शासनाने यावर तातडीने तोडगा न काढल्यास 9 जून रोजी 1 दिवसाचा लक्षणीय संप पुकारला जाईल आणि त्यानंतरही मागण्या मान्य न झाल्यास 16 जूनपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे. वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या 23 पदांचे पदोन्नती प्रस्ताव कित्येक दिवसांपासून मंत्रालय स्तरावर प्रलंबित आहेत. ते तातडीने मंजूर करावेत. कार्यालय अधीक्षक आणि सहाय्यक मोटार वाहन अभियोक्ता या पदांचे सेवा प्रवेश नियम प्रलंबित आहेत. तसेच वर्ग 3 संवर्गातील सर्व पदांचे सेवा प्रवेश नियम तातडीने तयार करण्यात यावेत. प्रतिनियुक्ती रद्द केलेल्या कर्मचाऱ्यांच्या कायमस्वरूपी बदल्या संबंधित विभागात कराव्यात आणि परिवहन आयुक्त कार्यालयातील प्रशासन विभागातील कर्मचाऱ्यांना बदली कायदा 2005 लागू करावा. या आंदोलनाचे पडसाद अमरावती विभागातही तीव्रतेने उमटले. मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष तथा अमरावती विभागाचे अध्यक्ष अनिल मानकर यांच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे. जर प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेऊन हे प्रलंबित प्रश्न निकाली काढले नाहीत तर आंदोलन आणखी तीव्र केले जाईल. की तुम्ही थेट तुमचं आयुक्त म्हणून प्रमोशन होणार आहे, कळायला मार्ग नाही आहे, असे कुठले सेवा प्रवेश नियम बनवत आहे? अरे किती किमान लोकांना कर्मचाऱ्यांना तुम्ही धूळफेक करणार आहे, किती त्यांचा अंत बघणार आहे? अरे तो भडकला म्हणजे तुम्हाला बसते कठीण करून टाकेल. आता तरी सुधरा, नाही तर पुढचे दिवस तुमच्यासाठी फार वाईट येईल. हा निर्वाणीचा इशारा आज आम्ही या सर्वांच्या माध्यमातून देत आहे आणि शासनाला विनंती आहे, आमचा अंत बघू नका, आमच्या मागण्या मान्य करा. आकृतीबंधानुसार आम्हाला पदोन्नतीचे लाभ मिळवून द्या आणि आमचे जे काही सेवा प्रवेश नियम असेल, जे काही तुम्ही विलंब केला असेल तो आता भविष्यात करू नका. जर करत असाल तर त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागेल, हा सुद्धा इशारा देत आहे. म्हणून सरते शेवटी तुम्हाला विनंती आहे आर या पारची की मानवतेच्या दृष्टिकोनातून कर्मचाऱ्यांकडे बघा आणि त्यांचे सेवा प्रवेश नियम तात्काळ मंजूर होण्याच्या मार्गावर लावा, ही आम्ही विनंती करीत आहे. जय परिवहन. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. विश्वास नडला, घर गेलं, जीवनात संकटांची मालिका झाली सुरू. गॅरंटर आणि पार्टनर बनलेल्या त्या कुटुंबांचे राहते घर सील.
लीज संपूनही स्कूल ऑफ स्कॉलरचा ताबा कसा? महापालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर मनसेचा हल्लाबोल. ओपन स्पेस खुली करण्याची मागणी. आरआरसी न्यूजच्या दणक्याने खनिकर्म विभागाला जाग. पूर्णा नदीतील हजारो ब्रास वाळू उपसा प्रकरणी चौकशीचे आदेश. बेघरांना घर मिळण्यासाठी आंबेडकर प्रयत्नशील. प्रकाश आंबेडकर आणि जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्यात सकारात्मक चर्चा. निवडणूक जिंकण्यासाठीच पैसे वाटले, आता बहिणींची फसवणूक सुरू. आमदार साजिद खान पठाण यांचा सरकारवर गंभीर आरोप. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा आरआरसी न्यूज. 2,48,000 दर्शकांनी आरआरसी यूट्यूब चॅनल हे सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत आरआरसीच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा आरआरसीचे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा आरआरसी डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.